हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत बाळाची मसाज कशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे आणि कशा पद्धतीने आपण बाळाची मसाज केल्यानंतर कोणकोणते स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत हे आज आपण बघणार आहोत. तर बाळाची मसाज करत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की जेंटल मसाज करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बाळाची स्किन खूप नाजूक असते आणि यालावरती जर रब केलं जास्त प्रमाणात तर रॅशेस होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की जेंटल मसाज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. माझं बाळ 10 महिन्याचं आहे आणि ते आता चांगल्या पद्धतीने मसाज करू देतं, पण कधी त्याला नकोच वाटते मसाज करणं. तर आता आपण बघणार आहोत की मसाज करत असताना काही स्टेप्स आणि काही प्रिकॉशन्स आहेत जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, यावेळेस ड्युरिंग मसाज काय करायचं आहे. फिग्रो ऑइल मी इथे घेतलेलं आहे मसाजसाठी. बेस्ट चायनीज ब्रँड आहे मसाजसाठी. हे खूप छान ऑइल आहे आणि बाळाची स्किन याने खूप ग्लो करते. तुम्ही कोणतंही ऑइल घेऊ शकता. तर आता मसाज करत असताना सगळ्या बॉडीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल घेतल्यानंतर काय केलं, हातावरती थोडंसं गरम पामवरती चोळलं आहे तेल घेऊन आणि त्यानंतर त्याच्या बॉडीवर अप्लाय केलं आहे. वरतून खाली अशा पद्धतीने आपल्याला मसाज करायचा आहे, जेणेकरून काय होईल की मसाज करत असताना जे आपण मसाज करतो आहे ती बाळाला पूर्णपणे रिलॅक्स फील करून देईल. आणि वरतून खाली करत असताना हाताला मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाज करायची आहे. कोपऱ्यांवरती चांगल्या पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचे आहे. कोपऱ्यावरती काय होतं की डॉट साचते आणि काळपटपणा निघून जाण्यासाठी मसाज होतो तेलाने. आणि त्यानंतर पामच्या बॅकसाईडला आपण करणार आहोत मसाज, तेथेही करायचे आहे. तसंच 2 बोटांच्या मध्ये अशा पद्धतीने मसाज केल्यामुळे काय होतं की जे काळेपणा आलेला आहे बाळाच्या स्किनवरती तो निघून जायला मदत होते आणि स्किन ग्लो करायला लागते. मग त्यानंतर आहे की नंतरच्या हाताची ही सेम मसाज आपण करून घेणार आहोत. काही गोष्टी असतात ज्या की मसाज करताना लक्षात ठेवायच्या असतात की आपण कोणत्याही मसाज करताना कोणतं तेल वापरत आहोत, ती कशा पद्धतीने करत आहोत, या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर ड्युरिंग मसाज तुम्ही कोणतंही तेल यूज करू शकता, पण माझं सजेशन असेल की चायनीज ब्रँड जरी असलं फिग्रो ऑइलचं ते तरीही खूप इफेक्टिव्ह आहे. तसंच तुम्ही कोकोनट ऑइलसुद्धा घेऊ शकता. हिमालयाचं पण एक बेस्ट ऑप्शन तुमच्याकडे आहे. नंतर आपण बघणार आहोत पोटाची मसाज कशी करायची. तर पोटाला राऊंड शेपमध्ये जसं व्हिडिओमध्ये लेफ्ट टू राईट आणि अप टू डाऊन असं करत आहे तशा पद्धतीने मसाज केल्याने बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहते, डायजेशन व्यवस्थित चालतं आणि गॅसेसचा प्रॉब्लेम बाळाला होत नाही. विराजला इथे मसाज करणं नकोसं वाटत आहे. आज त्याचा मूडही नव्हता मसाज करायचा, पण मी व्हिडिओ करायला घेतला आणि ठीक आहे म्हटलं, जशा पद्धतीने होईल तसं आपण रेकॉर्ड करूया. एरवीही तो 10 महिन्याचं झाल्याने काय करत आहे की झोपून मसाज नकोच वाटते त्याला, म्हणून मी बसून मसाज करते. पण मसाज कंपल्सरी करते, कारण मसाजने काय होतं, बाळ सुदृढ बनत नाही तर मेन म्हणजे बाळाला हेल्दी राहायला मदत होते आणि बाळ फील करतं, रिलॅक्सवालं फिलिंग त्याच्या मनामध्ये येते. एक बॉडी जे सतत खेळून थकलेली असते त्याला रिलॅक्स व्हायलाही मदत होते. यामुळे मसाज करणं महत्त्वाचं आहे. चेहऱ्याला मसाज करत असताना नोजकडून एअरकडे अशा पद्धतीने करायचे आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे गालांवरती, चिक्सवरती, नोजवरती कशा पद्धतीने मसाज करायचं. मी चेहऱ्याला विराजचा जास्त मसाज करत नाही, कारण चेहऱ्याची स्किन खूप नाजूक असते आणि मला तिथे मसाज करावीशी वाटत नाही त्याच्या. त्यानंतर बॅक साईडलाही आपण आता इथून पुढे बसून सहसा मसाज बघणार आहोत, कारण की माझं बाळ, जेव्हा तुमचं बाळ बसायला लागतं त्यावेळेस काय होतं की ते झोपणं ॲव्हॉइडच करतं, झोपत नाही, तो झोपून मसाज करूच देणार नाही. त्यावेळेस जसं जमेल तसं तुम्ही मसाज करायचे आहे. नंतर हा 3 वेळेस पळून जात आहे आणि मी त्याला उचलून आणून का होईना मसाज करत आहे, पण मसाज कंपल्सरी करतच असते. त्याने कितीही अवॉइड केलं तरीही मी त्याला सोडत नाही. बाळाला ड्युरिंग मसाज काय करायचं आहे, तुम्हाला एंगेज करणं फार महत्त्वाचं आहे. तर मी इथं दूधची बॉटल देऊन त्याला काय केलेलं आहे, एंगेज केलेलं आहे आणि तो आता दूध पीत मला पूर्ण शांत बसेल आणि तो मला मसाज करायला करायला दूध दिल्यामुळे तो काय झाला आहे, एंगेज झाला आहे आणि व्यवस्थितरित्या मला पायांची राहिलेल्या पार्टची मसाज करायला जमेल. आता
सो पायाची मसाज करताना वरतून खालच्या साईडला रब करत हळूहळू जेंटल मसाज करत यायचं आहे। तर जेंटल मसाज करण्याचं कारण मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की बाळाचे हाडं खूपच कमजोर असतात, या टाईमला ते ग्रो व्हायचे राहिलेले असतात, पूर्ण ग्रोथ व्हायची राहिलेली असते, त्यामुळे त्याला जेंटल मसाजच खूप महत्त्वाचे असते। कारण की जर तुम्ही जेंटल मसाज केली नाही आणि जर जोरामध्ये मसाज केली तर हाडे डॅमेज होण्याची शक्यता फार असते, त्यामुळे ड्युरिंग मसाज ही गोष्ट खूप लक्षात ठेवणं आवश्यक आहे। नंतर मग आहे की आपण गुडघ्यांची मसाज करत असताना गुडघ्यांनाही रिलॅक्स वाटावं म्हणून आपण राऊंड शेपमध्ये सर्क्युलर मोशनमध्येही मसाज करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने मी पायाची मसाज केली आहे। आणि आता तळपायांची मसाज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की रब करत असं प्रेशर देऊन आपण त्याला काय करायचं आहे, चोळून घ्यायचं आहे, बोटांनाही चोळून घ्यायचं आहे। कारण की प्रेशर पॉईंट दबल्यामुळे काय होतं, बाळाला रिलॅक्स वाटायला मदत होते इथे। अशा पद्धतीने पायाची ही मसाज मी इथे केलेली आहे। माझा बेबी इथे काय करत आहे, आता यावेळेस आता स्क्रॉलिंग करत आहे आणि स्क्रॉलिंग केल्यामुळे त्याचे काय होतात, पायांवर जास्त प्रेशर येत आहे गुडघ्यांवरती, त्यामुळे मी 2 टाईम दिवसातून 2 वेळेस रात्री झोपताना आणि सकाळी त्याच्या पायाला तेल लावून काय करत असते, मसाज करत असते, जेणेकरून त्याला रिलॅक्स वाटावं आणि शांत झोपही त्याला खूप चांगली लागते। सकाळी 7ला रात्री 7ला झोपून तो सकाळी 7ला उठतो, रिलॅक्स वाटतं मसाज केल्यामुळे आणि खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉयही करतो। परंतु कधी कधी त्याला करावंसं वाटत नाही, त्यावेळेस त्याला तुम्ही अवॉइड करू नका की ज्या दिवशी बाळाला कंटाळा आला बाबा आता मसाज करायची नाही असं करू नका, कारण एकदा जर केली नाही तर तशी सवय बाळाला लागू शकते। त्यामुळे तुम्ही कंटिन्यू मसाज करणं कंपल्सरीच एक रुटीन ठेवा। नंतर अशा पद्धतीने पाय उभे करूनही तुम्ही मसाज करू शकता आणि पायाच्या साईडला खालच्या साईडला जशा पद्धतीने रब करत आहे तशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, तिथे प्रेशर देऊन करायचं आहे, कारण प्रेशर पॉईंट्स दबल्या जातात आणि बाळाला रिलॅक्स वाटायला मदत होते। सो अशा पद्धतीने मी तुम्हाला मसाजचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, बाळाला कशा पद्धतीने मसाज करता येईल आणि कशा पद्धतीने रिलॅक्स फील होईल। मसाज करताना कधीही लक्षात ठेवायचं की बाळाचं वजन मसाजमुळे सहसा वाढत नाही, फक्त एक गोष्ट होते की बाळाला रिलॅक्स वाटतं आणि बाळ हेल्दी राहतं, त्यामुळे तुम्ही मसाज करा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला मसाजचा कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया काहीतरी नवीन कंटेंट घेऊन, तोपर्यंत सगळ्यांना बाय।